नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राज्य भाजपमध्ये जोरदार घुसळण सुरू आहे. मताचं अमृत भाजपकडे न वळवण्यासाठी प्रयत्न करणारे झारीतले शुक्राचार्य कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न भाजप समर्थक, भाजप विरोधक, राजकीय विश्लेषक, पत्रकार अगदी प्रत्येक जण आपापल्या परीने करतायत. अगदी भाजप सुद्धा 2 दिवसांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये गेल्या आणि आगामी निवडणुकीवर मंथन करणार आहे. अशाच प्रकारे लोकसभा पराभवाचं विश्लेषण करणारा एक व्हिडिओ ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या सोशल मीडियात पोस्ट केला आणि यामध्ये त्यांनी एक घणाघाती आरोप करत भाजपच्या नेत्याचं नाव घेतलंय. भाजपकडून प्रचाराच्या काळात भाजप विरोधी भूमिका मांडणाऱ्या यूट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, मेनस्ट्रीम मीडिया चॅनल्स यांना पैसा पुरवला गेला आणि या सगळ्या मागे भाजपच्या माध्यम प्रभारी श्वेता शालिनी यांचा हात होता असा आरोप भाऊ तोरसेकरांनी केला. आणि यानंतर श्वेता शालिनी आणि भाऊ तोरसेकर आणि आणखी काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना कायदेशीर नोटीस पाठवली. काही काळात त्यांनी ती मागे सुद्धा घेतली. मात्र या सगळ्या प्रकारामुळे भाजपमध्ये सुरू असलेलं अंतर्गत महाभारत चव्हाट्यावर आलंय. मंथनापूर्वीचं हे महाभारत नेमकं कोणत्या दिशेने जाणार? विरोधी इन्फ्लुएन्सर्सना खरंच रसद पुरवली गेली असेल तर तो भाजपच्या रणनीतीचा भाग होता का? भाजपमधला दुखावलेला पक्षनिष्ठ कार्यकर्ता आता अंतर्गत घुसळणीबाबत आवाज उठवू लागलाय. राज्यामध्ये अशा घटना घडतायत याचा अर्थ राज्यातल्या नेतृत्वाला डावलून केंद्रातलं नेतृत्व पडद्यामागून काही सूत्र हलवतंय का? आणि असं होत असेल तर निशाण्यावर कोण? याच सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्याला आज करायचा आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राजकीय पत्रकार सुशील कुलकर्णी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे समर्थक जयेश वाणी आपल्यासोबत आहेत, चेतन दीक्षित ज्यांना सुद्धा कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती ते अगदी काही वेळा त्या चर्चेत येतील, आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक सुद्धा आपल्यासोबत असतील. मी सुरुवातीला सुशील कुलकर्णी यांच्याकडे जाते. सुशील कुलकर्णी, जेव्हा तुम्हाला कळलं, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया काय होती आणि त्यावरून भाजपमधनं उमटलेली प्रतिक्रिया याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे मुळातच भाऊ तोरसेकरांचा हा जो काही व्हिडिओ आलेला होता तो भाऊ तोरसेकरांचा व्हिडिओ त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे नेहमीच्या स्टाईलने होता. जिथे कुठे माहिती मिळाली आणि ज्याचे कुठे विश्लेषण करता येऊ शकतं ते विश्लेषण भाऊ तोरसेकरांनी केलेलं आहे. त्या व्हिडिओला ज्यांनी बघितलं नसेल पूर्ण त्यांनी कृपया पूर्ण एकदा बघून घ्यावं आणि त्यात बघावं की कुठेही भाऊ तोरसेकरांनी श्वेता शालिनीने असं काही केलं आहे असा आरोप केला नाही. तर भाजप किंवा राजकीय पक्ष आपल्या विरोधी इन्फ्लुएन्सरला पैसे पोहोचवतात हा जो त्यांनी दावा केला होता, पोहोचवलेले आहेत हा जो दावा केला होता, आणि हे आपल्या काही लोकांना त्यांना देता आले नाहीत, त्यांना आपल्या लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना जोडून ठेवता आलं नाही, आणि हे अपयश श्वेता शालिनीचं आहे अशा अर्थाने त्यांनी तो व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे भाऊंना जसं भाजपचं कौतुक करणारे आपण म्हणतो तसं तोही भाजपला कानपिचक्या घेण्याचा अधिकार सुद्धा भाऊ तोरसेकरांना असतो आणि त्याप्रमाणे तो त्यांनी व्यक्त केला. आता यात भाजपच्या IT सेलच्या किंवा सोशल मीडिया सेलच्या प्रभारी असलेल्या श्वेता शालिनी यांना याचा एवढा राग आला की त्यांनी ते सगळे आरोप स्वतःवर घेतले. म्हणजे मीच सगळं केलं आहे, माझ्यामुळे सगळं झालं आहे असं भाऊंना वाटतंय आणि म्हणून त्यांनी भाऊंना नोटीस पाठवली. मुळातच हा सगळा पोरकटपणाचा प्रकार आहे. श्वेता शालिनींच्या वरती केलेले आरोप हे भाऊ तोरसेकरांनी पहिल्यांदा केलेले नव्हते, तर पराभवाची घोषणा झाल्या क्षणी म्हणजे निकाल लागल्या क्षणी आणि पराभव झाल्याचं कळल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपा नरेटिव्हच्या लढाईत कमी पडला हे स्पष्टपणे सांगितलं होतं. म्हणजे श्वेता शालिनी यांच्यावरती केलेले आरोप याची फक्त पुनरुक्ती आहे भाऊ तोरसेकरांच्याकडून, पण नरेटिव्हच्या लढाईत आपण कमी पडलो असं देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांगितलेलं होतं. त्याची पुनरुक्ती फक्त भाऊ तोरसेकरांनी केली आणि त्यांचं नाव घेतलं ज्या त्या विभागाच्या प्रभारी आहेत, आणि प्रभारीचं नाव घेतल्यामुळं एवढा राग श्वेता शालिनीला आला असेल आणि त्यांनी त्यांच्यासाठीच उपकारक ठरलेल्या, उपयोगी ठरलेल्या भाऊ तोरसेकरांना नोटीस पाठवण्याचा निर्णय व्यक्तिगत घेतला असेल तर तो त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं म्हणत नाही मी, पण कुऱ्हाडीवर जाऊन पाय मारला एवढं मात्र नक्की आहे. आपल्यासोबत चेतन सुद्धा आहेत. चेतन यांना सुद्धा नोटीस आलेली होती माझ्या माहितीत. चेतन, या नोटीसमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रकारावरती तुमची पहिली प्रतिक्रिया?
अ, नमस्कार. पहिल्यांदाच खरी प्रतिक्रिया अशी होती की धक्का होता. कारण जेव्हा फेक नरेटिव्हचं तांडव सुरू होतं, हम्म, संविधान भयंकर तथाकथित हल्ले सोसत होतं, तेव्हा कुठल्याच विरोधी पक्षाच्या कोणत्याच युजरला अशी कुठली नोटीस गेली नव्हती. हम्म, आणि काय सांगू, एका भारतीय जनता पार्टीचं एक फार मोठं बलस्थान आहे, की त्यांना कार्यकर्त्यांना पैसे द्यावे लागत नाहीत. एक उदाहरण ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो स्वतःचं. कारण एका विशिष्ट विचारसरणीसाठी म्हणून भारतीय जनता पार्टीचा नुसता राज्यातच नाही, हम्म. तर देशामध्ये जो काही पसारा आहे ना, तो आमच्यासारख्या छोट्या-छोट्या बिंदूंमुळे आहे. त्यामुळं पहिली प्रतिक्रिया अशी होते, "अरे बापरे!" खरं तर जवळपास गेली 15 वर्ष मी वकिलीच्या क्षेत्रामध्ये आहे. हं, वकील नाही, प्राध्यापक. एका कायद्याच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापकी करतो. त्यामुळे ह्या नोटिसीचं खरंच किती महत्त्व असतं हं, आणि जे काही मी लिहितो त्यानं खरंच अब्रू नुकसान होती का ह्याची 100% जाणीव असल्यामुळं भीती वगैरे नव्हती वाटली, पण हं, धक्का मात्र नक्कीच बसला होता. हं, पण ज्या पद्धतीनं समाज माध्यमांमधून पाठिंबा मिळाला, तो पाठिंबा खूप छान होता. हं. आणि किमान एक समाधान आहे, की जे लोकं चार भिंतीच्या आत बोलत होती, हे बघा आमची काही वरपर्यंत पोहोच नसते. हा हा जो कंटेंट आहे या व्हिडिओमधला किंवा तुम्ही जी पोस्ट केलेली मी तुमचं एक्सपोस्ट सुद्धा बघितली, तर हा जो कंटेंट आहे या कंटेंटबद्दल तुमची काय कॉमेंट आहे? म्हणजे भाजपकडनं, भाजपची अर्थात ती कुठली टीम आहे किंवा काय, हे सगळा संशोधनाचा विषय आणि तो आपल्या संशोधनापेक्षा भाजपच्या अंतर्गत संशोधनाचा विषय आहे. तर त्या टीमकडनं खरंच अशी रसद पुरवली गेली अशी चर्चा आहे. भाऊ तर म्हणाले की अनेक कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना असं सांगितलं. हे कार्यकर्ते कोण आहेत? दुखावलेला कोर भाजप कार्यकर्ता आहे चेतनजी? ह्यांना चेहरे नाहीयेत मॅडम. हा जो दुखावलेला कार्यकर्ता आहे ना, ह्यांना चेहरा नाहीये, हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. कारण एवढे कार्यकर्ते आहेत संख्येनं, हं, की जे प्रसंगी स्वतःचे पैसे देऊन पक्षाचं काम करतात. हं, त्यांची ह्याला सुद्धा ना नसते हो. ते त्याला सुद्धा तयार आहेत. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पदावर बसवता हं. स्पष्ट सांगतो, अगदी पदावर बसवल्यावर सुद्धा एवढी नाराजी नसते. पण जेव्हा पदावर बसवून त्याची नेमणूक जेव्हा सार्थ ठरवली जात नाही, तेव्हा ती व्यक्त करू शकते, की जी तत्वानं बांधली गेली आहे. हं. म्हणजे आक्षेप श्वेता शालिनी या नावाभोवती आहे. त्या काय करण्यात अपयशी ठरल्या किंवा त्यांनी काय केलं हा पुढचा चर्चेचा विषय आहे. जयेश वाणी आहेत आपल्यासोबत. जयेश वाणीजी, या सगळ्या प्रकारावरती तुमची कॉमेंट. भाऊ तोरसेकरांना आम्ही पत्रकारितेत असल्यापासून ओळखतो. हं, तर भाऊ तोरसेकरांना मला या सगळ्या वादावरती मला फक्त आता एवढंच म्हणणं आहे की भाऊ तोरसेकरांनी जे काही म्हटलं किंवा जे काही म्हटलं नाही किंवा जे काही बिटवीन द लाईन आहे, यापेक्षा पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं हे आहे की श्वेता शालिनी जे आहेत ज्यांच्यावरती ज्यांच्या एका नोटीसमुळे हा सगळा गदारोळ आणि घर की बात जी अंदर की बात होती ती बाहेर चव्हाट्यावरती आली, ही ज्याच्यामुळे घडलं. मला असं वाटतं की त्यावरती थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. फिराज जलालपुरी नावाचे एक शायर आहेत, ते म्हणतात, तू इधर उधर की बात न कर ये बता काफिला क्यों लूटा, तू इधर उधर की बात न कर ये बता काफिला क्यों लूटा, मुझे रहजनों से गिला नहीं तेरी रहबरी का सवाल है. आता मूळ मुद्दा हा नाहीये की भाऊ तोरसेकर काय बोलले किंवा श्वेता शालिनींनी काय उत्तर दिलं किंवा त्या दोघांमध्ये नेमकं काय झालं, मग त्यांनी ती नोटीस परत घेतली का, ती परत घेणार का, या सगळ्यात जाऊ द्या. मुळात प्रश्न असा आहे की 31 मे 2010 ला मायझेन प्लॅनेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे, जिच्यामध्ये डायरेक्टर म्हणून 31 मे 2010 ला श्वेता शालिनी डायरेक्टर झाल्या आणि त्यांच्याबरोबर अजून एक जण आहे. कंपनीचा नंबर आहे 136 429. त्याच्यानंतर 15 सप्टेंबर 2022 विहान सोशल अँड वेलफेअर फाउंडेशन नावाची कंपनी आहे, तिचा कंपनी नंबर आहे 390 499. 15 सप्टेंबर 2022 ला जॉईन केलं गेलं. 2014 ला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्यानंतर या कंपन्यांना नेमकं खरंच ऍडव्हर्टायझिंगचे DGI PR काय कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आहेत का, ते नेमके कुठल्या आधारावरती दिले गेले, केवळ कार्यकर्ता म्हणून त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिले गेले की खरंच त्यांच्याकडे ते वकूब होता, त्यांची ती कुवत होती, त्यांची ती ॲबिलिटी होती की ते त्या पद्धतीने करू शकतील. एक अजून महत्वाचा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. ज्या पद्धतीने चेतनजी आता अत्यंत तळमळीने बोलतायत, एक असंच एक हँडल आहे वेद कुमार नावाचं, त्यांची एक पोस्ट आहे, त्यांच्यामध्ये तर अत्यंत भयानक म्हणजे त्याच्यातला पहिला जो पॉइंट त्यांनी मांडलाय, मी फक्त तेवढंच 3 ओळी वाचतो. बॉट्सचा खेळ करून आकड्यांचा फुगवटा करणाऱ्या पण खरा ऑर्गॅनिक रिच मिळवून देण्याची क्षमता नसलेल्या बोगस कंपन्यांना केलेले कामाचे आउटसोर्सिंग, म्हणजे कोणाला आणि का हे काम दिलं तर आणि त्यातून काय आउटपुट मिळालं याबद्दल संदिग्धता आहेच. एकच उदाहरण, बॉट्समुळे काही नेत्यांच्या ट्विटवर कधी कधी तर लाईक्स पेक्षा RT जास्त असायचे, याला फुगवटा म्हणा किंवा खोटेपणा.
आता माझं म्हणणं हे आहे की हे जे सगळे पैसे या कंपन्यांना दिले गेलेत हे जनतेचे पैसे होतेत का, ते महाराष्ट्र सरकारचे पैसे होतेत का, ते पैसे अशा पद्धतीने वापरले गेले का? बघा, रहजानो से गिला नाही, रहबरी का सवाल आहे. आता भाऊ तोरसेकरांनी मुद्दा उचललाय ना, एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जायला पाहिजे. मला असं वाटतं श्वेता शालिनींनी जर ती नोटीस परत घेतली याचा अर्थच हा होतो की भाऊ तोरसेकर श्वेता शालिनीच्या बाबतीत जे काही बोलले ते 110% खरं होतं. पण मला वाटतं जयेश वाणी तुम्ही खुश झालं पाहिजे. भाजप जर भाजप विरोधात बोलणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना फायनान्स करत असेल तर तुम्ही खुश झालं पाहिजे. खरं तर तुमचं काम सोपं झालं. मला 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 एक मिनिट, मला आनंदी व्हायचं किंवा दुःखी व्हायचं कारण नाही, प्रॉब्लेम हाच आहे. अहो, जनतेच्या पैशाचं जे नुकसान केलं गेलं, ते जनतेचे जे पैसे वाटले गेले, वेगवेगळ्या फाउंडेशन्सला असतील, वेगवेगळ्या कंपन्यांना असतील, कार्यकर्ता बघून दिले गेले असतील, जाहिराती म्हणून दिल्या गेल्या असतील आणि त्या जाहिरातींचा उपयोग सरकारला झाला नसेल, कारण की DJIPR मधून सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले आहेत. असं काय करताय? हे पैसे तुमचे आणि माझे होते नम्रता मॅडम. अहो, तुम्ही टॅक्स भरता, मी टॅक्स भरतो. आपले पैसे यांच्या इंटरनल गँगवरती जर अशा पद्धतीने उघडवून जर आपल्याला कळत असेल तर ही सिरियस गोष्ट आहे. यात आनंदी आणि दुःखी व्हायचं कारण काय? महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांच्या जनतेचे पैसे आहेत ते. भाजपचा पक्षाचा फंड आणि त्या फंड मधनं त्यांनी ठेवलेलं जर बजेट असेल तर तो आपण आपल्या कराचा पैसा कसा म्हणायचा हे गणित मला अजून कळलेलं नाहीये. नम्रता मॅडम, माझी माहिती उलट ही आहे की ज्या 2 कंपन्या मी सांगितल्या त्यांना सरकारचे कॉन्ट्रॅक्ट गेले की नाही ते बघा ना पहिल्यांदा. ठीक आहे, बर ठीक आहे, मुद्दा लक्षात आला तुमचा. आपल्यासोबत पाठक सर सुद्धा आलेले आहेत. अविनाश पाठक आहेत, ज्येष्ठ पत्रकार. पाठक सर, या सगळ्या प्रकारांकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे भाऊ तोरसेकरांनी केलेलं वक्तव्य, त्यांचे दावे आणि त्यावरती भाजपकडनं आलेली प्रतिक्रिया, लीगल नोटीस आणि मग ती नोटीस मागे घेणं, काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला? भाजपमध्ये अंतर्गत महाभारत नक्कीच सुरू आहे. पाठक सर, माझा आवाज पोहोचतो? अंतर्गत महाभारत तर सुरू आहेच. हा, बोला बोला. माझा आवाज येतोय का? बोला. माझा आवाज येतोय? तुमचा आवाज येतोय, बोला, सलग बोला. येतोय बोला. अंतर्गत महाभारत तर सुरू आहेच, पण आता नेमकं काय प्रकरण झालं आहे? सर सलग बोला. तुमचा तिकडे टीव्ही जर सुरू असेल तर त्या टीव्हीचा आवाज म्यूट करा कृपया. नेमकं काय प्रकरण आहे याची मलाही पुरेशी कल्पना नाहीये. आता त्यामुळे एकदम सांगणं काही योग्य होणार नाही, पण तरीही अशा प्रकारे जसं आता जयेश वाणी बोलले की आउटसोर्सिंग केलं जातं आहे, किंवा चेतन दीक्षित बोलले की तळागाळातला कार्यकर्ता दुखावला जातो आहे, या सगळ्या मुद्द्यांशी मी सुद्धा स्वतः सहमत आहे. ते कुठेतरी चुकतच आहे. आणि हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने कुठेतरी विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रोफेशनली काम करणार ठीक आहे, पण प्रोफेशनली काम किती करायचं याचाही कुठेतरी एक विचार झाला पाहिजे. बर, ठीक आहे. सुशील कुलकर्णीजी, या सगळ्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो, जर असं काही होत असेल की भाजपकडनं भाजप विरोधी इन्फ्लुएन्सर्सना रसद पुरवली जाणं, एक तर ही स्ट्रॅटेजी थोडीशी आकलनाबाहेरची आहे. आता ह्या स्ट्रॅटेजी मागे खरंच राज्यातलं नेतृत्व आहे की केंद्रातलं नेतृत्व पडद्यामागनं काही वेगळ्या दोऱ्या खेचतंय? कारण केंद्रातलं नेतृत्व आणि राज्यातलं नेतृत्व ह्यांच्यामध्ये असलेलं कोल्ड वॉर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि कोण आहे आणि कोण कुणावरती कशा प्रकारे अगदी डूक ठेवून आहे, कशा प्रकारे पाय खेचण्याचे प्रयत्न करतायत, हे अगदी पुराव्यानिशी समोर जरी आलेलं नसलं तरी राजकीय गोटामध्ये याची चर्चा नेहमी होते. यातला हा प्रकार आहे. केंद्रीय नेतृत्वाचा हा कुठेतरी पडद्यामागचा हस्तक्षेप आहे असं वाटतं? केंद्रीय नेतृत्व म्हणजे अमित शहा आणि राज्यातलं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असं तुम्हाला म्हणायचं असेल तर त्या वादावरती तुम्ही जे टिप्पणी करता आहात त्यात मला फार काही भाष्य करायचं नाही आहे. कारण त्याच्यावरती प्रत्येकाची आपापल्या काही गोष्टी आहेत, आपापली काही मतं आहेत. त्यामुळं तो वाद आहे असं म्हणणारा वर्ग वेगळा आहे, नाही असं म्हणणारा वर्ग वेगळा आहे. दिसतोय सकृत दर्शनी तो आहे, तिथे काहीतरी गडबड आहे हे दिसतंय, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. त्यामुळे त्याविषयी फारसं काही मला भाष्य करायचं नाही. तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. तो भाजपचे पैसे भाजपने कोणाला द्यावेत याचा, म्हणजे ते पक्षाचा निधी आहे आणि तो पक्षाचा निधी कोणाला द्यावे याचा. मला वाटतं या प्रकारामध्ये आणखी एक गोष्ट उघड झाली आहे, ती सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे.
नाही त्या सुशील कुलकर्णी, मी थोडंसं influencer थांबवते, मी ज्याला त्या आपण मुद्द्याकडे येते, पण मी हा प्रश्न तुम्हाला नेतृत्वाच्या कोल्ड वॉरचा अशासाठी विचारला की यामध्ये टार्गेट राज्यातलं नेतृत्व होतंय, मग ते नेतृत्व कोण आहे? ते देवेंद्र फडणवीसांचं आहे का? बरेच दिवसांपासून बावनकुळेंबद्दल वावड्या उचलल्या जात आहेत की त्यांचं पद जाऊ शकतं, त्यासाठी केलेली ही काही स्ट्रॅटेजी आहे का? अंतर्गत महाभारत आहे का हे भाजपचं? हा माझा प्रश्न आहे खरा त्यातला. मी तुम्हाला त्याच मुद्द्यावर येतो आता, आपण तो नंतर बोलू. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे श्वेता शालिनींनी भाऊ तोरसेकरांना दिलेली नोटीस हा मुद्दा, म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया हँडल केला, आता बघितलं तर बहुसंख्य पोस्ट कोण श्वेता शालिनी असं विचारणारे आहेत. म्हणजे मलाच पहिल्यांदा कळलं बाबा कोणीतरी श्वेता शालिनी आहेत म्हणून, असं विचारणाऱ्या बहुतांश पोस्ट आहेत भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या समर्थकांच्या. त्यामुळे श्वेता शालिनी लक्ष करणे किंवा श्वेता शालिनी भाऊ तोरसेकर लक्ष होणे हा याचा हेतू होता का हे तपासलं पाहिजे. म्हणजे श्वेता शालिनी यांना भाऊ तोरसेकरांना नोटीस देण्याची इच्छा होणे अथवा त्यांची ती इच्छा दृढ करून त्यांना नोटीस द्यायलाच भाग पाडणे, या प्रकारामुळं भाऊ तोरसेकर किंवा श्वेता शालिनी यांचं काहीही नुकसान झालेलं आहे असं मला वाटत नाही. खरंय, नुकसान झालं असेल याच्यामध्ये कुणाचं तर भारतीय जनता पार्टीचं नुकसान झालं आहे, आणि यात सगळ्यात मोठी प्रतिमा खराब झाली आहे ती देवेंद्र फडणवीसांची खराब झाली. त्यामुळे या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रतिमा आणि देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा याला धक्का लावण्याचा काही प्रकार होता का हे तपासलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भाजपचे आताचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मी आताचे हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय कारण ते पुढे असतील की नाही याबाबतची शंका माझ्या मनात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्त केलेल्या किंवा विश्वास ठेवलेल्या पदाधिकाऱ्यांच्याकडून या स्वरूपाच्या गोष्टी होणं किंवा अशा स्वरूपाच्या त्यांच्या समर्थकांच्या वरतीच काही केसेस पडणं, नोटिसेस जाणं, या सगळ्या गोष्टी शेवटी ज्या इफेक्ट करणार आहेत. म्हणजे कितीही श्वेता शालिनी म्हणाल्या की मी हे माझ्या पर्सनल याच्यावरती केलेलं आहे, व्यक्तिगत पातळीवरती केलेलं आहे, याचा पक्षाशी काही संबंध नाही, असं कितीही म्हणाल्या तरी त्याचा परिणाम पक्षावरती होणार आहे एवढं नक्की आहे. त्यामुळं हा सगळा प्रकार भाजपमधल्याच एका गटाकडून बावनकुळे आणि फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी घडला आहे का, त्यांचं प्रतिमाहनन करण्यासाठी घडलं आहे का हे सुद्धा तपासलं पाहिजे. कारण भाऊ तोरसेकरांनी देवेंद्र फडणवीसांचं याआधी प्रचंड कौतुक केलेलं आहे, त्यांचे समर्थक राहिलेले आहेत. म्हणजे सगळ्यात त्यांचं गाजलेलं वाक्य होतं, वासरात लंगडी गाय शहाणी सगळेच म्हणतात, पण लंगड्या गाईतलं शहाणं वासरू असं ते देवेंद्र फडणवीसांच्या विषयी म्हणाले होते. आणि त्यांच्याविषयी त्यांनी खूप चांगले वक्तव्य याआधी केले होते, खूप समर्थनही केलेलं होतं. त्यामुळे भाऊ तोरसेकरांना नाराज करून फडणवीसांची बाजू लंगडी करणे आणि सगळ्या समर्थकांचा रोष देवेंद्र फडणवीसांच्या वरती नेऊन टाकणे, यासाठीच हे सगळं घडलं आहे का, या सगळ्या कटामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही सगळी माणसं आहेत का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि माझा अंदाज असा आहे की हे श्वेता शालिनी विरुद्ध भाऊ तोरसेकर असा विषय नाहीये, तर एकूणच जनमानस फडणवीसांच्या विरोधात करण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी नाराजी पत्करण्यासाठी हे घडलं आहे का हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे. नम्रता, तुम्ही म्हणताय त्या मुद्द्यात मोठं तथ्य आहे. अगदी. चेतन दीक्षित, यावरती तुमचा थॉट. भाजपमधलेच दोन गट हे एकमेकांच्या समोर आता उभे ठाकतायत का? महाभारतासारखी सिच्युएशन राजकीय एक तयार झाली आहे का? आणि जो गट फडणवीस, जसं आता सुशील कुलकर्णी म्हणतात ते आपण ग्राह्य धरलं की फडणवीसांच्या विरोधात मत जर भाजपच्या अंतर्गत गटाकडनं होत असेल तर तो गट केंद्राचा आहे का? काय वाटतं? नम्रताजी, मी एक साधा युजर आहे, एक थोडेफार फॉलोअर असणारा एक अकाउंट माझ्या नावाचं. जे काही माझ्या समोर येतं, जे काही माझ्या समोर मी बघतो, जे वाचतो आणि जे ऐकतो त्याच्यावर माझं मत ठरवतो. जेव्हा हा अगदी अंतर्गत मुद्दा असतो ना, तेव्हा एक युजर म्हणून मला ह्याची काहीच कल्पना नसते, एक समर्थक म्हणून मला ह्याची काहीच कल्पना नसते, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा नसतो. त्यामुळं माझा त्रास होण्याचा मुद्दा हाच आहे की 2014 मध्ये खरं तर देशाला भारतीय जनता पार्टीनं शिकवलं सोशल मीडिया कसा वापरायचा ते. 2014 आणि 2019 मध्ये सोशल मीडियाचा अगदी इफेक्टिव्ह वापर करून आकडे कसे मिळवता येतात हे भारतीय जनता पार्टीने शिकवलं. आणि 2024 मध्ये हे मात्र सपशेल फेल केलं होतं. हा माझा जास्त त्रासाचा मुद्दा आहे. नाही, त्रासाचा मुद्दा याही वेळचा आहे. तुमच्याच भाषेमध्ये मी तुम्हाला तो प्रश्न विचारते की जर ज्या भाजपचं समर्थन करण्याचा विचार असतो त्याच भाजपच्या पायावर कुऱ्हाड मारणारे हात जर त्यांचेच असतील तर याचा त्रास होत नाहीये का, असं जर विश्लेषण समोर येत असेल तर? ह्या बाबतीत मी भाजपवर दोष देणार नाही मॅडम. गंगा आहे ती, एखाद दुसरा प्रवाह जर असा गेला तर ह्याचा अर्थ असे नाही की अख्खीची अख्खी गंगा दूषित आहे.
अजूनही सांगतो, पूज्य माँ की अर्चना का एक छोटासा उपकरण हो, हे फक्त बोलत नाही आम्ही. बर आणि एक छोटं उपकरण असताना एवढ्या छोट्या गोष्टीवरून अख्ख्या आईला शिव्या घालणं हे योग्य नाही. हम्म. बर मी अजूनही सांगतो, श्वेता शालिनीच्या विरोधात ती पोस्ट नव्हती. क्लॅरिफिकेशन देऊन ह्या गोष्टी सारवासारव करता आली असती. त्यांनी नोटीस देऊन चूक केली, गोष्टी सेटल करता आल्या असत्या खूप सोप्या. त्यामुळं अंतर्गत गटबाजी वगैरे ह्या बाबतीत मला नाही वाटत मी योग्य व्यक्ती आहे बोलायला. बर आणि त्याच्यात सुशील कुलकर्णी सारखी व्यक्ती असताना मी काय बोलणार. बर पाठक सर, तुम्ही कसं रीडिंग कराल या सगळ्या सिच्युएशनचं? आता सुशील कुलकर्णी यांनी केलेलं विश्लेषण, केंद्र विरुद्ध राज्य असं ज्या वेळेला चित्र झालेलं आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस टार्गेट होतात असं त्यांचा अनालिसिस सांगतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, शेवटी कसं आहे, यात केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष आहे का, किंवा म्हणजे जसं सुशील कुलकर्णी आता म्हणाले की बावनकुळे विरुद्ध फडणवीस असा काही संघर्ष आहे का, हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून मला एक असं वाटतं की इथे कार्यकर्ता आणि यांची जी प्रोफेशनल सर्व्हिसेस हायर करण्याची प्रवृत्ती, यात कुठेतरी हा संघर्ष होत असावा असं मला वाटतं. बर ठीक आहे. जयेश वाणी, अगदी जाता जाता प्रश्न तुम्हाला. काही सुशील कुलकर्णी, मी येते आपल्याकडे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या की देवेंद्र फडणवीस हे आता नकोसे झालेले आहेत. आत्ताचं हे सगळे चित्र, हा घटनाक्रम आणि त्याचा एक अनालिसिस करायचा प्रयत्न जर आपण केला तर हे नकोसे झालेले नेते, हा जो तुमच्या पक्षाचा, तुम्ही ज्याचं समर्थन करता, ठाकरेंच्या शिवसेनेचं रीडिंग बरोबर वाटतंय? 110% मी खरं तर त्या मुद्द्यावरतीच येणार होतो आता बोलताना, की ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी या दोघांना सपशेल नाकारलं, त्यानंतर असं चित्र होतं की ते अपयश केवळ एकट्या देवेंद्र फडणवीसांचं आहे असं भारतीय जनता पार्टी मधल्याच काही लोकांनी, तुम्ही पोस्ट बघा सोशल मीडियावरच्या, मी बऱ्यापैकी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतो, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सुरू केलं की देवेंद्र फडणवीस एकटे जबाबदार आहे. आणि या सगळ्या बांधलेल्या चक्रव्यूहातून बाहेर निघण्यासाठी मग देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, तर देवेंद्र फडणवीसांनी मी जबाबदारी घेतो, मला बाजूला करा, मी संघटनेचं काम करतो असं म्हटलं, आणि एक नवी खेळी की बघा सगळी संघटना माझ्या पाठीची आहे, इतर कोणीतरी महाराष्ट्रातून राजीनामे देईल अशी काहीतरी परिस्थिती होती. मात्र असं काहीच घडलं नाही. आणि उलट देवेंद्र फडणवीसांना दोष देण्यामागचा जो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जो एक ताकद होती ती अधिक वेगाने पुढे आली आणि त्यांनी ते द्यायला सुरुवात केलं. तर मला असं वाटतं की जे काही श्वेता शालिनींनी केलेलं आहे ते कदाचित देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, जेणेकरून त्यांचाही फेस ऑफ वाचावा, हा एक भाग. आणि दुसरा भाग जो सगळ्यात महत्वाचा यातून पुढे आलेला आहे ना, की भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं जनतेमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. जनता त्यांना ऐकते, वाचते, लिहिते, जे बोलतात ते ऐकते. हा फुगवटा आज फुटलेला आहे. हे अत्यंत स्पष्ट झालेलं आहे या सगळ्या प्रकरणानंतर, की भारतीय जनता पार्टीला सोशल मीडियावरती सुद्धा कोणी फॉलो करत नाही, त्यांच्या नेत्यांना करत नाही. वोट्स वापरले जातात, पैसे देऊन लोक आणले जातात, पैसे देऊन आरटी आणि पैसे देऊन लाईक्स घेतले जातात. हे तरी किमान या सगळ्या प्रकरणातून पुढे आलेलं आहे आता. बर सुशील कुलकर्णीजी, शेवटची 30 सेकंद माझ्याकडे, बोला. नाही, यातला एक मुद्दा अजून जो लक्षात आला पाहिजे तो असा आहे की आपण ज्या इन्फ्लुएन्सरला म्हणतो ना, जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे चॅनल्स चालवतात त्या सगळ्या लोकांच्या, मग ते भाजपच्या विरोधातले असोत की समर्थनातले असोत, या सगळ्या लोकांना पैसे दिले गेले आहेत, हा एक मुद्दा अधोरेखित होतो आहे. त्यामुळे हे सगळे अशी माणसं जी पैसे घेऊन इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतात तीही या निमित्ताने उघड होत आहेत. माझं तर स्पष्ट मत आहे की अशा कोणाकोणाला पैसे दिले गेले आहेत ते सुद्धा जाहीर होणं आवश्यक आहे, कारण असा पैसा घेऊन इन्फ्लुएन्स करण्याची जी वृत्ती आहे ती सुद्धा या निमित्ताने समोर आली पाहिजे. आणि पाठकजी म्हणाले त्याप्रमाणे मी 52 विरुद्ध फडणवीस असं काही म्हणालेलं नाहीये. माझं म्हणणं इतकंच आहे की या दोघांना अडचणीत येऊ शकेल असं करणारी कोणती यंत्रणा कार्यरत आहे का, की या निमित्ताने ते भाजपमधल्या लोकांना त्यांच्याच वेलविशरला अंगावर घालू शकतील अशी व्यवस्था आहे का, आणि त्याचं खेळणं म्हणून श्वेता शालिनी झालेले आहेत का? एक गोष्ट नक्की की या सगळ्यांचं ज्या वेळेला आपण विश्लेषण करतो तेव्हा एक लक्षात येते की भाजपमध्ये अंतर्गत महाभारत सुरू आहे.
दोन गट निर्माण झाले, दोन किंवा त्यापेक्षा अधिक गट सुद्धा असू शकतात. कुठला गट कुणाचा, कुठल्या गटाला कुणाची ताकद मिळते, कोण कशा पद्धतीने कुणाच्या दोऱ्या खेचतंय, कुणाच्या खांद्यावर बंदूक आहे, हा सगळा अनालिसिसचा भाग आहे. आणि भाजप त्यांचं 2 दिवसानंतर जे मंथन आहे त्या मंथनामध्ये ह्या सगळ्याचा विचार करेलच. त्यांचा अंतर्गत चिंतनाचा हा विषय आहे. मात्र त्या मंथनापूर्वीचं हे महाभारत आहे हे सुद्धा नाकारून चालणार नाही. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुरळा इथे चमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.